एकंदरीतच बाळ माने या प्रकरणामध्ये नेमकं काय झालं होतं की कोकणामध्ये पुन्हा एकदा भाजपचा वर्चस्व बघायला मिळाला? वर्चस्व आहे, कायमस्वरूपी आहे. आता बाळ माने प्रत्येक निवडणुकीला त्याला उभं राहायचं असतं आणि पुढच्या 5 वर्षाची तरतूद करायची असते, ती त्यांनी केली. पण त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितलं की महाविकास आघाडीतून कोणी पाठिंबा दिला नाही. वा वा, म्हणजे चोराच्या उलट्या बॉम्ब आहेत त्या. मानेंचा कधी भाजपमध्ये पक्षप्रवेश आहे? कारण की आरएसएसचे आहेत. तुम्हाला माहिती आहे का, माने हा ओरिजिनल बीजेपीचा आहे, मात्र तो निवडणूक आली का तळ्यात मळ्यात त्याचं चालू असतं. तर जो वैयक्तिक पक्ष म्हटला तरी चुकीचं होणार नाही. त्यांनी असं म्हटलं की उद्धव ठाकरे राष्ट्रवादीकडून आम्हाला कोणी पाठिंबा दिला नाही, शेकापने पाठिंबा दिला नाही. महाविकास आघाडी दिसायला एकत्र होती पण एकत्र तशी नव्हती. बाळ मानेला तुम्ही सिरियस घेऊ नका. एवढ्या वर्ष तुम्ही पाहताय तो एका पक्षात राहिला व्यवस्थित. प्रत्येक निवडणूक आली का तो त्याची 5 वर्षाची तरतूद करतो. ते निमित्त झालं तिकीट भरायचं आणि मग तडजोड करतो आणि विड्रॉ होतो. पण आता बाळ मानेंनी विनायक राऊत आणि ठाकरेंवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितलंय की आम्हाला कुठल्याच पद्धतीचा पाठिंबा विनायक राऊतांनी दिला नाही आणि संजय राऊत पण म्हणतात मी की तुम्हाला 150 कोटी सांगू रुपये का, खर्च केले गेले. एक प्लीज, एक तर बाळ मानेवर एवढा विश्वास कोणी टाकण्याची गरज नाही. आणि त्याहीपेक्षा कोण राऊत म्हणता ना, विनायक राऊत आणि शिवसेनेचे राऊत वगैरे, हे खऱ्या अर्थाने विश्वासाला आतापर्यंत कधी पात्र कुणा शब्द दिला आणि पुरा केला. माननीय बाळासाहेब होते तेव्हा ठीक होतं. हे शब्दाला शब्द देतील पाळतील असं सांगता येत नाही. बरोबर. पण मग विनायक राऊतांवर त्यांनी आरोप केले की ते 50-50 हजार रुपये घेतात नुसते पद देण्यासाठी. विनायक राऊत विनायक राऊत असं आता बाकी धंदा बंद झालाय ना. ठाकरे गटाने हा, तेव्हा ठाकरेकडे आता एकच धंदा आहे, रिटायरमेंट कडे पाहून. ठाकरे गटाने आरोप केला 25 कोटी रुपये घेतले परिषदेत अर्ज मागे घेण्यासाठी 25 कोटी रुपये घेतले. ठाकरे गटाचा आरोप आहे. नाही मला माहित संजय राऊतांनी आरोप केलाय. नाही. मला माहित नाही. संजय राऊतला जास्त माहिती आहे ना, सगळीकडचे लोक संपर्कात आहे. पण मला हे माहित नाही किती कोटी घेतले, काय घेतले. पण विड्रॉ केलं काय, कोण असंच विड्रॉ करत नाही. फॉर्म ज्या ह्यानी भरतात आणि ज्या समोरचा उमेदवार बघून फॉर्म भरतात. पक्षश्रेष्ठी कमी पडले म्हणून त्यांना हा? पक्षश्रेष्ठी कमी पडले म्हणून माघार घ्यावी लागली असं वाटतं. ठाकरेंचं बळ कमी पडलं असं वाटतं का तुम्हाला? ठाकरेंचा हे बघा, मीडियाने ठाकरेंचं बळ वाढवलं होतं. ठाकरेंना बळ आहे कुठे? काय ताकद आहे ठाकरेंची? ठाकरेंची ताकद ठाकरे लोकांनी संपवली आहे.